नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, राजकीय पक्षांकडून काही निर्णय असे घेतले जातात की सुरुवातीला बाहेरून घटनाक्रम पाहणाऱ्या व्यक्तीला अनेक प्रश्न पडतात की हा निर्णय का घेण्यात आला। विशेष करून तो निर्णय जर पक्षाच्या हिताचा वाटत नसेल तर समर्थक सुद्धा नेत्यांवर टीका करतात। असेच दोन निर्णय 2014 नंतर भाजपने घेतले। त्यातलं पहिलं, जम्मू काश्मीरमध्ये 2015ला महबूबा मुफ्तींच्या PDP पक्षासोबत युती करून सरकार स्थापन करणं। यामुळे भाजपचे लोकसुद्धा नाराज होते, कारण मुफ्तींच्या वडिलांपासून त्यांचं पाकिस्तान प्रेम जगजाहीर आहे। पण 2019ला आपल्याला कळालं की कलम 370 काढण्यासाठी काश्मीरच्या सरकारमध्ये भाजपचं असणं आवश्यक होतं, कारण संवैधानिक अट तशी होती। कलम 370 लागू करताना जर उद्या याला रद्द करायचं असेल तर एक अट त्यावेळी यात नमूद करण्यात आली होती, आणि ती शेख अब्दुल्लाने नेहरूंकडून मुद्दामून लिहून घेतली होती की कलम 370 रद्द करण्याची ताकद फक्त संविधान सभेकडेच असेल। आता यात शेख अब्दुल्लाला माहिती होतं की संविधान सभा लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी विसर्जित होणार आहे, म्हणजे ना संविधान सभा राहणार नाही कलम 370 काढता येणार। पण अमित शहा आणि त्यांच्या कायदे तज्ज्ञांनी डोकं लावलं की संविधान सभा नसेल तर त्यांची ताकद जम्मू काश्मीरच्या विधानसभेला जाणार, आणि विधानसभा बरखास्त झाली तर विधानसभेची ताकद राज्यपालाकडे जाणार। पण जर इथे नॅशनल कॉन्फरन्स व PDPची सरकार आली तर ते कधीच कलम 370 काढणार नाही, आणि सरकारही पूर्ण 5 वर्ष चालेल। त्यामुळे आपल्याला काहीही करून सरकारमध्ये सामील होऊन सरकार पाडावी लागेल, जे PDP सोबत युती करून अमित शहांनी केलं आणि कलम 370 सुद्धा रद्द करून दाखवलं। अशीच एक न समजणारी घटना किंवा निर्णय 2023ला देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याकडून घेण्यात आला, जेव्हा भाजपचे कट्टर शत्रू अजित पवारांना महायुतीत सामील करून घेण्यात आलं। ज्या दिवशी ही बातमी समोर आली तेव्हा अनेक भाजप समर्थक नाराज झाले, कारण एक काळ होता जेव्हा देवेंद्र फडणवीस सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे सभागृहासमोर घेऊन आले होते, आणि आज त्याच अजित पवारांना NDAत घेताय म्हटल्यावर त्यांचे आरोप तुम्ही माफ करून टाकले असाच अर्थ निघतो। सोबतच बैलगाडी भरून आणलेल्या पुराव्यांनाही आग लावून हा मुद्दा आता कधीच समोर येणार नाही, न्यायसुद्धा मिळणार नाही हे स्पष्ट झालं होतं। त्यावेळी भाजपवर वॉशिंग मशीन होण्याचेही आरोप विरोधी पक्षांकडून खूप झाले। यात विशेष करून समर्थकांना हा मुख्य प्रश्न होता की अजित पवारांना घेण्याची आवश्यकता काय आहे। जून 2023ला तुम्ही शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना वेगळं केलं, त्यांना मुख्यमंत्री बनवून देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून जनतेला संदेशही दिला होता की भाजप सत्तेसाठी खोटं वचन देत नाही, आणि विचारधारेच्या आधारावरच सरकार स्थापन केलं। आमदार संख्येची सुद्धा काही अडचण नव्हती। भाजपचे 105 व शिंदेंचे 40 ते 42 म्हणजे जवळपास 147 आमदारांचा पाठिंबा महायुतीकडे होता, जो की बहुमताच्या 145 पेक्षा खूप जास्त नाहीये, पण 2.5 वर्ष सरकार चालवण्यासाठी पुरेसा होता। तरीही अजित पवारांना घेण्याचं काही लॉजिक त्यावेळी कळत नव्हतं। उलट अजित पवारांना सत्तेत आणून शरद पवारांची ताकद वाढवल्यासारखंच वाटत होतं, कारण 2014 पासून तब्बल 5 वर्ष NCP सत्तेत नव्हती। बऱ्याच कसरती करून उद्धव ठाकरेंच्या सोबतीनं शरद पवारांनी सत्ता मिळवली, कारण त्यांना माहिती होतं की आपला पक्ष सत्तेशिवाय जिवंत राहू शकत नाही। मुळात आपला पक्षच नसून हा सामंतांचा एक गट आहे, जो फक्त आपापल्या फायद्यासाठी माझ्यासोबत आहे। उद्या जर त्यांना भाजपकडून फायदा होताना दिसला तर ते भाजपमध्येही एका पायावर जाण्यासाठी तयार होते। म्हणून पक्ष वाचवण्यासाठी काहीही करून सत्ता मिळवणं शरद पवारांसाठी त्यावेळी आवश्यक होतं। यामुळेच कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत युती करून त्यांना सेक्युलर करण्यापर्यंत शरद पवारांनी मजल मारली। पण एवढं सगळं करूनही देवेंद्र फडणवीसांमुळे फक्त 2.5 वर्षच त्यांना सत्ता भोगता आली। थोडक्यात भाजपला पवारांच्या साखर साम्राज्यावर वार करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली असूनही अजित पवारांना सोबत घेऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी पवारांना अभय देऊन टाकलं होतं। अजित पवारांना घेतल्यामुळे भाजपचे सर्वात जास्त आमदार असूनही
सर्वात कमी मंत्रालय त्यांच्या वाट्याला आले. एवढं करून लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांचा काडीचा फायदा झाला नाही. पण तरीही देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांची साथ सोडली नाही, कारण त्यांच्या डोक्यात वेगळंच गेम सुरू होतं. मला आजही आठवतंय, 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर उद्धव ठाकरेंनी माध्यमांसमोर म्हटलं होतं की 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर आमच्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत. तेव्हा देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंवर इतका विश्वास होता की त्यांनी म्हटलं, कुटुंबात भांडणं झाल्यावर घरातला व्यक्ती शेजाऱ्याकडे जातो, पण तिथे कायमचं राहत नाही, तो शेवटी घरी परत येतोच. पण उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे विचार चुकीचे सिद्ध करून दाखवले की कुटुंबातले नियम राजकारणात लागू होत नाहीत, कारण इथे कोणीच कोणाचं नसतं. सत्ता मिळवणं हा एकमेव अजेंडा असतो. त्यासाठी सख्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसावं लागलं तरी 72. शरद पवारांचं राजकारण सख्या बंधूंना धोका देऊनच सुरू झालं. म्हणून उद्धव ठाकरेंनी दिलेली शिकवण देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या बाबतीत सुद्धा आठवणीत ठेवली. पूर्णतः आपल्याला एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवता येणार नाही. त्यांना बॅलन्स करण्यासाठी अजून एका साथीदाराची गरज आहे हे फडणवीसांनी लक्षात घेतलं. आणि त्यासाठी त्यावेळी अजित पवारच असे एक नेता होते ज्यांना NDAत घेणं शक्य होतं. एक तर शरद पवारांसोबत त्यांचे वाद वरच्या स्तरावर गेले होते. वारंवार शरद पवारांकडून सुप्रिया सुळेंसाठी त्यांना डावललं जात होतं. यातही विलक्षण गोष्ट ही आहे की राजकारणात आल्यापासून अजित पवार सतत सत्तेत राहिलेत. त्यांच्यासाठी 2014 ते 2019 हा 5 वर्षांचा काळ नक्कीच मानसिक तणाव देणारा ठरला असेल. त्यामुळेच अधीर होऊन फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीला ते गेले. जी सत्ता 2.5 वर्षांसाठी आली तीही गेल्यावर अजित पवारांना कळालं की आता काही आपल्याला स्वतःच्या जोरावर सत्ता मिळवता येणार नाही. काँग्रेस मरणाला टेकली आहे, तर सत्तेत येण्याचा एकच पर्याय उरला आहे, तो म्हणजे भाजप. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या याच परिस्थितीचा फायदा उचलला. यातून शरद पवारांमुळे 2019ला मॅन्डेट असूनही मुख्यमंत्री होता आलं नाही आणि पहाटेच्या शपथविधीचा अपमान, या सर्व गोष्टींचा हिशोब पवारांचं घर फोडून चुकता करणं ही फडणवीसांची योजना होतीच. पण यासोबत अजित पवारांसारख्या राजकीय संघर्ष न केलेल्या व्यक्तीला सोबत घेतलं तर कठीण परिस्थितीत शिंदेंपेक्षा त्यांच्याशी डील करणं सोपं होईल आणि सरकारही पडणार नाही याची फडणवीसांना खात्री पटली होती. उदाहरणार्थ, आता कोणत्याही मुद्द्यावर अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून किंवा केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे ED CBIद्वारे त्यांच्या घोटाळ्यांचे धागेदोरे हातात असल्यामुळे थेट एखादी गोष्ट करू नका म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांना सांगू शकतात. पण शिंदेंसोबत हे करणं शक्य नाही आहे, कारण ते संघर्षातून वरती आलेले नेते आहेत. अनेक वर्ष विरोधी बाकावर बसून त्यांनी राजकारण केलं. त्यामुळे सत्तेत राहणं शिंदेंसाठी प्रतिष्ठेपेक्षा महत्त्वाचं नाही आहे. प्रतिष्ठेवर प्रश्न आला तर शिंदे एखाद्या वेळी सत्ता सोडण्याचाही विचार करू शकतात. वरून अजित पवारांची काही विचारधाराही नाही आहे. शरद पवारांप्रमाणे फक्त सत्तेत राहणं हेच त्यांचं एकमात्र लक्ष आहे. थोडक्यात फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे की एकनाथ शिंदे भावनिक आहेत आणि अजित पवार हे प्रॅक्टिकल आहे. शिंदेंनी भावनेच्या भरात भाजपला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर त्याला हाणून पाडण्यासाठी प्रॅक्टिकल अजित पवारांची साथ फडणवीसांनी महायुतीत जोडली. जसा आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान जो सत्ता संघर्ष शिवसेना व भाजपमध्ये पाहायला मिळतोय, त्यावरून कळतंय की देवेंद्र फडणवीसांनी किती लांबचा विचार करून अजित पवारांना लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा सांभाळून घेतलं. त्यांचे आमदार निवडून आणले, कारण 2019च्या घटनेवरून त्यांना कळालं होतं की राजकारणात सदैव 2 पर्याय हातात असणं किती गरजेचं आहे. आज अजित पवार महायुतीत असल्यामुळे एकनाथ शिंदेंना सांभाळून घेण्यात फडणवीसांना मदत होते. अजित पवार आपल्या मागण्या फडणवीसांसमोर स्पष्टपणे ठेवतात. ते मिळवण्यासाठी मागून काड्या करत नाही आणि त्यामुळे शिवसेनेचा जुना व्यवहार फडणवीसांवर काम करत नाही आहे व ते यावेळी खपवूनही घेत नाही आहेत. शिंदेंनासुद्धा अजित पवारांमुळे सावध राहून राजकारण करावं लागतं आहे, कारण काही झाल्यास शिवसेनेचं नुकसान होईल. भाजप तर NCPच्या समर्थनाने सरकार सांभाळून घेईल. राज्यात अस्थिरतेचं संकटसुद्धा अजित पवारांमुळे पुढचे 5 वर्ष तरी टळलंय. म्हणजे अनेक दृष्टिकोनातून
PDP सोबत युती करण्याच्या निर्णयाप्रमाणे NCPला सोबत घेण्याचाही निर्णय महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरला आणि या चाणक्य नीतीचं श्रेय देवेंद्र फडणवीसांनाच दिलं पाहिजे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.